आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। शहांसोबतच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब। भाजप 155च्या आसपास जागा लढवणार, तर शिंदे गट 78 आणि अजित पवार गटाला 55च्या आसपास जागा, सूत्रांची माहिती। काल शहांसोबत झालेल्या बैठकीत महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय नाही। आमदारांच्या संख्येनुसार सीएम पद ठरणार, शहांनी निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती। शहांची फडणवीसांबरोबर स्वतंत्र बैठक, नंतर शिंदे फडणवीस अजितदादांची शहांसोबत एकत्र बैठक। निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागण्याचे शहा यांचे निर्देश। फडणवीस आणि अजित पवार मुंबईत परतले, तर एकनाथ शिंदे दिल्लीतच मुक्कामी। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आज मुंबईत ठाकरेंची भेट घेणार। जागावाटपावरून ठाकरे गटाचा पटोलेंना विरोध। काँग्रेसकडून चेन्नीथला आज उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे साजन पाचपुते पवारांच्या भेटीला। साजन पाचपुते श्रीगोंदा विधानसभेतून लढण्यास इच्छुक। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि माढ्यातून इच्छुक अभिजित पाटीलही पवारांच्या भेटीला। शरद पवार गटाची आज येणारी उमेदवारी यादी लांबणीवर। ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वादावरून पवार गटाची यादी लांबणीवर, सूत्रांची माहिती। पूर्व नागपूर मतदारसंघ पवार गट तर दक्षिणची जागा ठाकरे गट सोडायला तयार नाही। दोन्ही जागांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका। आचारसंहितेनंतर काढलेले जीआर तपासणीसाठी छाननी समिती गठीत। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय छाननी समिती गठीत। विरोधकांनी आक्षेप घेतल्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश। शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईत दाऊदला भेटले होते। केंद्राची परवानगी असल्याशिवाय अशी भेट होऊ शकत नाही। प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर खळबळजनक आरोप। प्रकाश आंबेडकरांकडून 35 वर्षांनंतर हा गौप्यस्फोट का होतोय? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले प्रश्न। राज्यातील 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयातून फोन। महाविकास आघाडीत पवार गटाला आलेल्या जागांनंतर उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा, कामाला लागण्याच्या सूचना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक। राष्ट्रवादी भवनात सायंकाळी 5 वाजता बैठक। जागा वाटपावर चर्चा होणार। शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचं प्रकरण। जप्त केलेलं ईव्हीएम पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात। केंद्रीय निवडणूक आयोगानं जप्त केलेलं ईव्हीएम परत करण्यासाठीची याचिका उच्च न्यायालयाकडून मान्य। अजित पवार पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। निलेश लंकेंच्या पारनेर मतदारसंघातून पक्षाच्या प्रचाराला आजपासून सुरुवात करणार। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक। राजकीय अभ्यासक, वकील, निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला इतर चिन्हावर लढावं लागणार। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिट्टी चिन्ह जनता दल पक्षाला देण्यात आलंय। श्रीवर्धन मतदारसंघावर शिंदेच्या शिवसेनेच्या प्रमोद घोसाळकरांचा दावा। श्रीवर्धनची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची। शिंदे गटाच्या भरत गोगावलेंची माहिती। दीपक साळुंखे त्यांच्या सोयीचं राजकारण करतात। शेकापच्या बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंखे यांच्यात फूट पडल्यामुळे मला फायदा होणार, शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य। 25 ऑक्टोबरपर्यंत महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा येणार। जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, कर्जमाफी, आरोग्य, शिक्षण या घटकांचाही समावेश, नितीन राऊतांची माहिती। मुंबई महापौर केसरी पैलवान आबा काळेंचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। पैलवान या गाण्याचं पोस्टर आणि ऑडिओचा लॉन्चिंग सोहळा अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडणार। कोल्हापुरातील इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती। कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिणसह इतर मतदारसंघांसाठी मुलाखती होणार। आमदार जयश्री जाधव यांच्यासह मधुरिमा राजे छत्रपती यांचं नाव चर्चेत। गुहागरमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गटात लढत होण्याची शक्यता। भाजपचे माजी आमदार विनय नातू गुहागर मतदारसंघात सक्रिय। विनय नातू यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। गोंदियात माजी आमदार गोपालदास अग्रवाल उमेदवारी मिळवण्यापूर्वीच कामाला लागले। काँग्रेसकडून गोपाल अग्रवाल विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी पोलीस सुरक्षा रक्षक निलंबित। सिद्दीकींच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न। कॉन्स्टेबल श्याम सोनावणेंवर निलंबनाची कारवाई। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा। जात वैधता प्रकरणात क्लीन चिट, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। नागपूरमधील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळाच्या प्रकरणात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। 16 तारखेला झालेल्या कार्यक्रमात पोलिसांना धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांची ईडी विरोधात उच्च न्यायालयात याचिका। ईडीने राजकीय सूडभावनेतून अटक केल्याचा आरोप। कोरोना काळातील खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणात सूरज चव्हाणांना अटक। राज्य सरकार सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेत्यांवरही मेहरबान। जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांच्या साखर कारखान्यांना व्याज अनुदान
अमित देशमुख, विश्वजित कदमांचाही समावेश। नाशिकमधून रेल्वे मार्गाने 1680 टन कांदा दिल्लीला रवाना। दिल्ली नोएडातील ग्राहकांना 35 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध होणार। पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचा युवा सेनेचा मेळावा संपन्न। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती। भोरमध्ये मतदारसंघातील काँग्रेससह इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। महायुतीकडून भोर विधानसभेची जागा मिळावी यासाठी शिंदे गट आग्रही। आचारसंहिता लागू असताना परभणीत बांधकाम मंडळाच्या लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य वाटप। खासदार संजय जाधवांनी बंद पाडलं साहित्य वाटप। महसूल पथकाकडून साहित्य जप्त। परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून संवाद मेळावा। वंचितचे राज्याचे उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्याकडून मार्गदर्शन। लातूरच्या अहमदपूर मतदारसंघासाठी अजितदादा गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच। अपक्षाकडूनही तयारी सुरू। माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माधव जाधव आणि उत्तमराव वाघ यांचा प्रचार सुरू। शिवसेना शिंदे गटाकडून पालघर जिल्ह्यातील कामाचा रिपोर्ट कार्ड सादर। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी पत्रकार परिषदेत घेत कामांची माहिती दिली। प्रतापसिंह मोहिते पाटील वडिलांच्या नावावर कधीच जगले नाहीत। त्यांनी स्वकर्तृत्वाने राजकीय पदं मिळवली। पद्मजा देवी मोहिते पाटलांची नाव न घेता विजयसिंह मोहिते पाटलांवर टीका। 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारीला होणार। नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या अगोदर पर्यटन स्थळांना निधी। राज्य शासनाकडून 32 पर्यटन स्थळांना 7245 कोटींचा निधी। मेळघाटसह पेंच पर्यटन स्थळाला निधी नाही। राज्यातील शाळांच्या एकूण कामकाजाचा वेळ काढणार। कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे संकेत। सणासुदीत प्रत्येक आठवड्याला देशांतर्गत मार्गांवर 25,000 विमान फेऱ्या। सणासुदीचे दिवस आणि लोकांचा पर्यटनाकडे कल पाहता विमान कंपन्यांचा निर्णय। पिंपरी महानगरपालिका भवन ते निगडी मेट्रो मार्गाचं काम सुरू। पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रोच्या कामासाठी 49 कोटी रुपये देणार। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील माध्यमिक विभाग खासगी शाळांमधून राजा रघुनाथराव विद्यालयाचा प्रथम क्रमांक। 11 लाख रुपयांचं पटकावलं बक्षीस। मुरबाड येथील वल्लीवेरे गावाजवळ बसचा अपघात। बस अपघातात 30 ते 35 विद्यार्थी जखमी। जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। मध्य रेल्वेची सेवा अद्यापही विस्कळीत। कल्याण स्थानकाजवळ घसरलेली लोकल मध्यरात्री मार्गस्थ। पहाटेपासून लोकल सेवा 15 ते 20 मिनिटं उशिरानं। टिटवाळ्याच्या दिशेनं सुरू धावणाऱ्या लोकल सेवेवर विशेष परिणाम। फसवणुकीदरम्यान 3 विकासकांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई सेंट्रल येथील रहिवासी व्यक्तीशी 16 कोटींच्या फसवणुकीचा आरोप। वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल। वाशिममध्ये धुकं पडत असल्यानं पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिंता। फळबागांसह भाज्यांनाही फटका बसण्याची शक्यता। शेतकरी चिंतेत। परभणीच्या पूर्णा तालुक्यात सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 4350 रुपयांचा दर। गोंदियात सीताफळाची आवक वाढली। ग्राहकही सीताफळ खरेदीला पसंती देत असल्याचं पाहायला मिळालं। परशुराम घाटात तुटलेल्या संरक्षक भिंती पूर्ण तोडून नव्याने बांधणार। दिवाळीपर्यंत परशुराम घाटातील एकेरी लाईन बंदच राहण्याची शक्यता।